राजकारणातील न ऐकलेल्या किस्स्यांसाठी आपलं मराठी मंडळी हे चॅनल प्रसिद्ध आहे आणि असाच एक राज ठाकरेंचा किस्सा आज तुमच्यासाठी खास घेऊन आलोय। 14 जून 1968 रोजी राज ठाकरे यांचा जन्म झाला। त्यांना काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू मिळालं। विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून ते सक्रिय राजकारणात आले आणि पुढे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या राजकीय मतभेदातून त्यांनी मनसेची स्थापना केली। मनसेच्या स्थापनेनंतर काहीच दिवसात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर लक्ष वेधलं। मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी आणि बिहारी लोकांवर शाब्दिक हल्ला चढवला। त्यांच्या राज्यातील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतायत अशी टीका त्यांनी केली होती आणि त्यातूनच ते पहिल्यांदा देशभर प्रकाशझोतात आले होते। राज ठाकरे यांनी मनसेची सुरुवात देखील अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईलनंच केली होती। मग त्यामध्ये मनसेची आंदोलनं असो किंवा मग पोलिसांची अटक असो, राज ठाकरे यांना त्यामध्ये यश देखील मिळालं आणि 2009 ला मनसेचे 13 आमदार निवडून आले। मात्र पुढच्या काळामध्ये राज ठाकरे आणि मनसेचं वलय कमी होत गेलं आणि फक्त एका आमदारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला समाधान मानावं लागलं। मात्र असं असताना देखील राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व टिकवून आहे। असे झुंजार नेतृत्व ज्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची झलक दिसते, त्या राज ठाकरे यांच्या बालपणीच्या फोटोवर एक नजर टाकूया। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकारणातील न ऐकलेले किस्से अर्थात मराठी पॉलिटिकल किस्से पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच घेऊन पुढचा किस्सा, तोपर्यंत रजा द्या। जय महाराष्ट्र।